आता आम्ही चाललो तुळशीबागेत, तर जाताना हे खूप छान असे गणपतीचे स्टॉल वगैरे दिसले। इथं संत ज्ञानेश्वर महाराजांचं पण प्रतिमूर्तीचे गणपती बसवलेले आहे आणि ह्या साईडला खूप मस्त गणपती आहे। ते श्रीकृष्णाचा गणपती मला खूप आवडला तेवाला। आम्ही थोडं पुढे येऊन थांबलो कारण तुम्हाला हे दाखवायचं होतं। हे मानाचा पहिला कसबा गणपती, हे त्याचं मंदिर। आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकलो कारण आम्हाला घाई होती थोडी, पाऊस पडायचं वातावरण झालं। तर बघा तुम्हाला त्रिशाला कपडे घ्यायला आले। हे बघा अख्खी तुळशी बाग आहे, तर सगळे लहान मुलांचे कपडे भेटतात। नाही, वाईन कलरच छान वाटते। हा, वाईन छान वाटतं। पण ह्याचं लयच त्याने चुरा केलाय। हा घडी घालून, हा घडी मग तशी झाली। आता दिव्या आली तर नाश्ता करायला, तिला म्हणलं नाश्त्याचे काय पण सांग, काय खायचं आहे? पंच डोसा। तुला काय खायचं ते सांग, तुला काय खायचं ते सांग। मेनू दिव्या ड्रेस भारी आहे ना, पण तो मला आश्चर्य वाटलं तुम्ही बार्गेनिंग केली कशी काय। मी म्हटलं आता तो म्हणतोय 500 रुपये, तर तुम्ही देताय 500 रुपये। मम्मीला घाबरून मी बार्गेनिंग केली नाही, तर मी नव्हतं करणार। हे असं काय तुळशी बाग आहे, आतमधनं नाही तुम्हाला दाखवता आलं का, तर खूप गर्दी आणि वरतून पाऊस पडायला लागला। आम्ही त्रिशाला काय आणलं नव्हतं म्हणून आम्ही आतमध्ये नाही गेलो, पण नेक्स्ट टाइम नक्की आम्ही तुम्हाला आतमधनं दाखवतो। तसं गेलतो मी, पण आता कसं गणपती आले आहेत, त्याच्यानंतर रक्षाबंधन आले, ह्याच्यासाठी खूप गर्दी, खूप म्हणजे अचाट गर्दी आहे। आणि आम्ही लावले, तुम्ही आले ना तुळशीबागेमध्ये कुठंच पार्किंग भेटत नाही। इथं पार्किंग आहे, इथं एक आहे आणि भाजी मंडईपाशी एक आहे। असा काय डोसा घेतला आहे, आमचं बजेट कमी आहे म्हणून 60 रुपयाचंच घेतला आहे, इतकेच पैसे राहिलेत। धर खा ना मग आता। मम्मीने तुम्हाला 500 रुपये कशाला दिले मला नाही माहिती। मला 500 रुपये कशाला दिले होते, इथं दवाखाना आणि येणं जाण्याचा खर्च। खावा ना, गरम आहे, लय गरम आहे। हे बघा असं काय पाऊस पडतोय आणि तर गरम गरम कट डोसा इथे हे खा। किती वेळ लागेल? हाय म्हण, हाय हाय कर की, जरा स्माइल वगैरे कर। चल की आमच्या सोबत घरी, आम्ही तुझं शिक्षण करतो। नको, तुझ्या भावाला पण घेऊन जाऊ आपण। चल, येतो का आमच्या घरी? चल की, हे बाळा येतो का आमच्या घरी? आम्ही तुझं शिक्षण वगैरे करतो। अगं आमची त्रिशा आहे ना, तशी तू पण हाय, येतो का? हो, मी याला म्हटलं चल आमच्या घरी, नको म्हणतोय। आता तुम्ही दोघं बहीण भाऊ खाणार डोसा? आणि आजीला? माझं भाऊ आहे, आजी पण खाईल। ठीक आहे, मिळून खावा सगळेजण। तुझी चप्पल कुठे आहे? ती चप्पल नाही, बागेतून निघालो, अर्धा रस्ता चालू की आम्हाला पाऊस लागला। दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित, हा सगळा मिलिटरी एरिया आहे। हा सगळा मिलिटरी एरिया, हा पूर्ण मिलिटरी एरिया आहे। फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे। हे बघा टिक्का असा पसरला आहे, जरा टिक्क्याला व्यवस्थित करू।
असं. आणि हे बघा त्रिशाला अशी काय फ्रॉक दिसते काय, या अशी काय फ्रॉक दिसते, थोडीशी मोठी आणली म्हणलं की वाढते याला होईल. नॉट आहे का हे काय नॉट आहे इथं पण असं नॉटच आहे ना बघा का ही झाली ती. नॉट आहे मागं पण मी त्याला जाऊन झपाटा देईल. नाही नाही इकडे आहे ना आहे नॉट आहे ही. मी म्हणलो का फाटली. काय इथं चिटकली. हा चिटकली ती, थांब काढावं लागेल. हे काय अगं इथनं चिटकली, अगं इथनं निघती. ओके असे किती छान आहे. हे कमेंट करून सांगा खरंच छान आहे का ही. हे बघा म्हणजे आम्हाला तरी भारी वाटली. खाली ते फुलपाखरू आहेत आणि ही अशी काय आहे.